जर आपल्या बाळाचे डोळे वारंवार लाल होत आहेत, परत परत डोळे चोळत आहेत, त्यांच्या डोळ्यांमधनं पाणी गळत आहे, बाळ सतत ही कंप्लेंट करत आहे की त्याच्या डोळ्यात काहीतरी टुचतंय, तर त्याला एक साधारण ॲलर्जी नव्हे तर त्याला झालेला आहे VKC. VKCचा अर्थ आहे व्हर्नल केराटो कंजंक्टिव्हायटिस. व्हर्नल केराटो कंजंक्टिव्हायटिस हा सहसा उन्हाळ्यामध्ये दिसून येणारा ॲलर्जिक इन्फेक्शन आहे, ज्याच्यामध्ये सहसा 5 ते 15 वर्षापर्यंतची बाळ हे अफेक्ट होतात. मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त पाहिलं गेलेलं आहे. VKCचे 4 ते 5 खूप कॉमन लक्षणं आहेत. पहिलं लक्षण आहे डोळे लाल होणं, दुसरं आहे डोळ्यांना बाळ परत परत खाजवत असेल, तिसरं डोळ्यातनं पाणी गळत असणं, 4 बाळाच्या डोळ्यातून धागेदार म्युकस सिक्रेशन होत असेल, आणि 5 बाळ सतत कंप्लेंट करतंय की डोळ्यातून काहीतरी टुचल्यासारखं वाटतंय. VKC जर दुर्लक्ष केलं गेलं तर त्याच्यामुळे कॉर्नियाला परमनंट डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे व्हिजनवरही अफेक्ट होतो. तर काही घरेलू उपचार ज्याच्याने आपल्या बाळाची रिकव्हरी फास्ट होईल. सर्वप्रथम त्याला शरीर उष्ण करणारे पदार्थ म्हणजे मसाल्याचे पदार्थ, लोणचे, चहा, कॉफी यांचं सेवन थोडं कंट्रोलमध्ये आणा. 2 त्याला उन्हात आणि धुळीमध्ये जाणं अवॉइड करा. 3 त्याचं हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आणि पिवळ्या रंगाचे फळं जसं गाजर, आवळा, लिंबू, संत्रा, पपिता यांचं सेवन वाढवा. आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं टाइम टू टाइम टाका. तेव्हा नेक्स्ट टाइम आपल्याला फॉलोअपला बोलवलंय ते चुकवू नका. धन्यवाद.